वेळेला निवडणूक आयोगाने ज्या ज्या गोष्टी आमच्याकडे मागितल्या होत्या या सगळ्या गोष्टींची पूर्तता आम्ही केलेली आहे आणि त्या पूर्ततेची जी केलेली आहे त्यांचा खोटेपणा हा जनतेच्या न्यायालयात सिद्ध व्हावा, कारण आम्ही सगळीकडे देऊन देखील निकाल जर असे येत असतील तर उद्धव साहेबांनी जी काही भूमिका मांडली शेवटी आपल्याला जनतेच्या न्यायालयातच जावं लागेल आणि लोकांना समजावून सांगावं लागेल की हे आपल्याशी कसे खोटे वागतायत त्याचे साधारण पुरावे मी आपल्या समोर सादर करतो। आणि म्हणून की जी 2013 ला 2017 ला म्हणजे 2013 2018 ह्या ज्या काही दोन आपल्या घटना किंवा घटना दुरुस्ती किंवा निवडणूक आयोगाला दिलेली कागदपत्र याच्या संदर्भातली जी काही आपली माहिती आहे ती आपल्या समोर सादर करतो। 2013चं माझ्याकडे आपण जी 2013 ला वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर ही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती आणि 2013च्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आपण पक्ष घटना दुरुस्तीचे ठराव मांडले होते। 23 जानेवारी 2013च्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्ष घटना दुरुस्तीचे जे ठराव केले गेले हे शिवसेना भवन मुंबई येथे केले गेले। यामध्ये पहिला ठराव जो आपण केला तो असा केला, ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना प्रमुख हे दैवी संज्ञा केवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शोभून दिसते, म्हणून यापुढे पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला शिवसेना प्रमुख ही संज्ञा नावापुढे जोडता येणार नाही आणि म्हणूनच शिवसेना प्रमुख ही संज्ञा गोठवण्यात येत आहे। हा आपला पहिला ठराव होता। आपला दुसरा ठराव होता, ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना पक्ष प्रमुख पद हे शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना पक्ष प्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील, त्यांची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल। शिवसेना पक्ष प्रमुखांची मुदत 5 वर्षासाठी असेल। तिसरा ठराव असा होता, ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना पक्षातील कार्यकारी अध्यक्ष म्हणजे त्यावेळेचं वर्किंग प्रेसिडेंट हे पद यापुढे रद्द करण्यात येत आहे। ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना प्रमुख म्हणून असलेले सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे सोपवण्यात येत आहे। शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षातील सर्वोच्च नेते असून त्यांचे पक्षाचे धोरण आणि व्यवस्थापन याबाबतचे निर्णय हे अंतिम असतील। पक्ष घटनेच्या 8व्या कलमानुसार करण्यात आलेली कोणतीही नेमणूक शिवसेना पक्षप्रमुख रद्द करू शकतील। शिवसेना पक्षप्रमुखांकडे राष्ट्रीय कार्यकारिणी केव्हाही बरखास्त करण्याचे अधिकार असतील। पक्ष घटनेच्या 11व्या कलमानुसार पक्षासंदर्भातले सर्व अधिकार शिवसेना प्रमुखांकडे असतील। हे 2013च्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये झालेले ठराव आहेत। 5वा ठराव, ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना उपनेत्यांची एकूण संख्या 31 असेल, त्यापैकी 21 जागा पक्षांतर निवडणुकीत प्रक्रियेद्वारा प्रतिनिधी सभेच्या माध्यमातून निवडल्या जातील व उर्वरित 10 जागांवर नियुक्ती करण्याचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुखांकडे असतील। शिवसेना उपनेते शिवसेना पक्षप्रमुखांच्या निर्देशाने कार्यरत असतील। आणि 6वा ठराव, ही कार्यकारिणी असा ठराव करते की युवा सेनेला शिवसेनेची अंगीकृत संघटना म्हणून मान्यता देण्यात येत आहे। युवा सेना व युवा सेना प्रमुख यांचा पक्ष घटनेच्या 12व्या कलमात कामगार आघाड्या व संघटना यांच्यामध्ये समावेश करण्यात येत आहे। ही आपली 2013ची जी कार्यकारिणी झाली त्यामध्ये जे ठराव झाले त्यामध्ये जी घटना दुरुस्ती झाली, ही घटना दुरुस्ती मी आपल्याला वाचून दाखवलेली आहे आणि ही घटना दुरुस्ती आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केलेली आहे आणि त्या संदर्भातलं जे पत्र आहे ते मी आपल्याला दाखवतो। पण त्या अगोदर मी आपल्याला निवडणुकीची जी काय पूर्ण त्या 2013ची प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेतले हे आपल्या समोर ठराव मी आपल्या समोर मांडतो, आपण ते बघावे आणि त्यानंतर ते निवडणूक आयोगाला आपण कसे सादर केले हे देखील मी आपल्याला दाखवतो। सुरू
हे बघा एकच, हे कालचे निकाल देणारे आपले अध्यक्ष हे त्या सभेत होते आणि सभेत असून देखील त्यांनी सांगितलं 1999च्या नंतर आमच्याकडे कुठलाही कागद आलेला नाही, स्वतः ते त्याच्यामध्ये हजर आहेत.